जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगाल तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा करू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगी ह्या स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू घे. तुझ्या मात्र चरणी प्रभू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बाबा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. देवाची स्तुती असो. देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देवाने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. या कठीण काळामध्ये आणि परीक्षांच्या काळामध्ये आणि या अनेक संकटांच्या काळामधून आपण जात असताना देवाने आपल्याला सांभाळलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे आणि त्याच्या जवळ ठेवलेलं आहे. याबद्दल आपण त्याची स्तुती करूया. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो प्रिय प्रभू. तू आम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही प्रिय प्रभू. पुन्हा पुन्हा तू आमच्याशी बोलतो, आमचं मार्गदर्शन करतोस प्रिय प्रभू, आम्हाला स्पर्श करतो तुझ्या वचनाच्या द्वारे. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्र भाग आहे प्रगटी याचा 22व्या अध्यायामधून 7, 12 आणि 20 हे वचन मी वाचून दाखवतो. प्रगटी अध्याय 22. 7वं वचन असं म्हणते की पहा मी लवकर येतो. 12वं वचन असं म्हणते की पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. वचन 20 ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू ये. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की ये प्रभू येशू ये. ये प्रभू येशू ये. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि 7, 12 आणि 20 या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर येशू म्हणतो पहा मी लवकर येतो. आणि हे जे त्याचं आव्हान आहे त्याला प्रतिसाद आपण असा देऊ शकतो, ये प्रभू येशू ये. ये प्रभू येशू ये. परंतु असा प्रतिसाद तोच देऊ शकतो जो त्या येशूला सामोरा जाण्यासाठी तयार असतो. तो मी येतो फक्त एवढं येशू म्हटला नाही, परंतु मी लवकर येतो असं तो म्हटला. लवकर म्हणजे हे वेगवान येणं आहे, म्हणजे विलंब न करता येणं आहे, अचानक येणं आहे, चोरासारखं येणं आहे, क्षणात येणं आहे. आणि म्हणून हे लवकर येणं असल्या प्रकारचं आहे. या प्रगटीकरणाच्या या 22व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर जे संदर्भ आपण पाहतो
ते जर आपण पाहिले तर त्या वचनांमध्ये वर्तमान काळ वापरलेला आहे, भविष्य काळ वापरलेला नाही. उदाहरणार्थ 3 अध्याय 11 वचनामध्ये लिहिलं आहे की पहा मी लवकर येतो, मी लवकर येईल असं म्हटलेलं नाही, परंतु मी लवकर येतो. आमची आध्यात्मिक जीवनाची जर तयारी असेल तरच आम्ही म्हणू शकतो की ये प्रभू येशू ये. आत्मिक जीवनाची तयारी. आम्ही या भ्रष्ट दुष्ट असल्या प्रकारच्या या जगामध्ये राहतो आणि एक कळत झालेला आहे पापाचा, पापिष्ट जीवनाचा. अशा या दलदलीमध्ये राहत असताना आम्ही कशा रीतीने पवित्र जीवन जगतो हा मोठा एक प्रश्न आहे. परंतु आम्हाला अशाही जगामध्ये देवाने ठेवलेला आहे आणि त्याची अपेक्षा ही आहे की ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस आमचं जीवन हे पवित्र असलं पाहिजे. 1 योहान 3:3 मध्ये लिहिलेलं आहे, जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. याचा अर्थ तो पवित्र आहे, शुद्ध आहे आणि म्हणून आम्ही जे त्याचे लोक आहोत आमच्याकडून सुद्धा त्याची तीच अपेक्षा आहे की आमचं जीवन हे शुद्ध आणि पवित्र असल्या प्रकारे असावं. तीतला पत्र 2 अध्याय 12 आणि 13 मध्ये लिहिलेलं आहे, आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने व नीतीने व सुभक्तीने वागावे. ऐहिक वासनांना नाकारून, हे जे आजचं जग आहे सांप्रत किंवा आताचं, हे अतिशय ऐहिक आणि जगिक असल्या प्रकारचं आहे. वेगवेगळ्या वासनांच्या मागं पळणार असल्या प्रकारचं हे जग आहे. परंतु या जगामध्ये जे अनेक मोह आहेत त्यांचा नाकार करणं, त्यांचा नाकार करावा आम्ही, असं या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि हे नाकार करणं फार कठीण आहे, परंतु ते नाकार करणं सोपं त्यावेळेस होतं ज्यावेळेस आम्ही ही आठवण नेहमी ठेवतो की आमचा प्रभू येणार आहे जो पवित्र आहे आणि त्याच्या समोर आम्हाला पवित्र असल्या प्रकारे, शुद्ध असल्या प्रकारे उभं राहायचं आहे. आणि त्या येशूची ज्यावेळेस आम्ही पदोपदी आठवण करतो त्यावेळेस या जगातले जे मोह आहेत, वासना आहेत, पाप आहे, दुष्ट आहे, त्यापासून आम्ही दूर राहू शकतो आणि त्यांचा नाकार आम्ही करू शकतो. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ये असं आम्ही तेव्हा म्हणू शकतो जेव्हा आमचं लक्ष सार्वकालिक जीवनावर आणि स्वर्गीय जीवनाकडे असेल. सार्वकालिक जीवनाकडे आणि स्वर्गीय जीवनाकडे ज्यावेळेस आमचं लक्ष लागलेलं असेल त्यावेळेस आम्ही म्हणू शकतो की ये प्रभू येशू ये. कलसीकरास पत्र 3 अध्याय 2 ते 4 विशेषतः वचन 2 मध्ये असं लिहिलेलं आहे की वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. वरील गोष्टींकडे म्हणजे ज्या आध्यात्मिक आहे, ज्या भविष्याच्या आहे, ज्या स्वर्गाच्या आहे, जे येशूचं येणं आहे, त्या सर्व वरील आणि येणाऱ्या गोष्टींकडे आम्ही आमचं मन लावावं आणि या पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नये. आम्ही ज्यावेळेस आमचं लक्ष त्या वरील गोष्टींकडे, येशूच्या येण्याकडे आणि स्वर्गाकडे आणि स्वर्गीय गोष्टीकडे, आत्मिक गोष्टीकडे ज्यावेळेस लावतो त्यावेळेस या जगातल्या ज्या ऐहिक गोष्टी आहेत, जगी गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपोआपच आम्ही दुर्लक्ष करू शकतो. आणि जर आम्ही त्या वरील गोष्टीकडे मन लावत नाही तर मात्र आमचं मन वारंवार या जगातल्या ऐहिक वासनांकडे ओढल्या जात असते आणि त्या वासनांमध्ये आम्ही अशा रीतीने गुरफटून जातो त्या जाळ्याप्रमाणे की आम्ही वर मान करू शकत नाही आणि त्या देवाकडे, त्याच्या येण्याकडे, येशूच्या येण्याकडे आमचं मन लावू शकत नाही. पुढची गोष्ट, येशूला ये प्रभू ये असं तेव्हाच आम्ही म्हणू शकतो जेव्हा आम्ही सुवार्ता गाजवतो, जेव्हा आम्ही त्याची सेवा करतो आणि जेव्हा आम्ही चांगली कामं करतो, चांगले कृत्य करतो, त्यावेळेस आम्ही असं म्हणू शकतो की ये प्रभू येशू ये. का? कारण तो ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस तो प्रतिफळ देण्यासाठी येणार आहे. आम्ही कष्ट करतो, सेवा करतो,
आणि इतरांची सेवा करतो, इतरांसाठी आमचा वेळ देतो, पैसा खर्च करतो, चांगली कृत्य करतो. आणि हे करत असताना आम्हाला माहित आहे की आमचा येशू एक दिवस येणार आहे. आणि कशासाठी? जे जे आम्ही केलं त्याचं प्रतिफळ देण्यासाठी येत आहे. 2 कोरिंथ 5, 10 आणि 11 मध्ये लिहिलेलं आहे, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. पुढे न्यायासन आहे, पुढे न्याय आहे. ज्यावेळेस येशू येईल त्यावेळेस तो न्याय करण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून तिथं लिहिलेलं आहे की ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे प्रतिफळ मिळावे. येशू येत आहे तो प्रतिफळ देण्यासाठी. जे जे काही काम आम्ही या जगामध्ये केले ते वाऱ्यावर उडून जाणार नाही किंवा नाहीसे होणार नाही, गायब होणार नाही. तर त्याचं रेकॉर्ड आहे. आणि जे जे लहान असो की मोठं काम असो, त्या प्रत्येकाचं वेतन, त्या प्रत्येकाचं प्रतिफळ देण्यासाठी तो येत आहे. आणि पुष्कळ आपल्याला अशा प्रकारे हे कार्य करत असताना आपण थकतो, निराश होतो. कारण आपण जे काम करतो ते कोणी त्याच्याविषयी बोलतच नाही, कोणी त्याची स्तुती करत नाही. आणि उलट आपली बदनामी होते. अशा वेळेस आपण निराश होतो. परंतु या ठिकाणी या वचनामधून आपल्याला दिसतं की न्यायासनासमोर आम्हाला उभं राहायचं आहे. आणि जे जे आम्ही कृत्य केले त्या प्रत्येक कृत्य त्याच्या समोर आहे, त्याला माहीत आहे. आणि त्याचं प्रतिफळ तो देणार आहे. आणि त्यासाठीच तो येत आहे. 1 कोरिंथ 15:58 मध्ये लिहिलेलं आहे, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. पुष्कळदा आपण हालतो, पुष्कळदा आपण अस्थिर होतो की जे मी केलं त्याचं प्रतिफळ कुठं आहे. आणि असं म्हणून आपण तत्पर राहत नाही, आपण निराश होतो. परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. कारण तो येत आहे ते प्रतिफळ देण्यासाठी येत आहे, न्याय करण्यासाठी येत आहे. आणि म्हणून आम्हाला निराश होण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही म्हणतो ये प्रभू येशू ये, तेव्हा आम्ही एका मर्यादेच्या पलीकडे शोक करू शकत नाही. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की ये प्रभू येशू ये, त्यावेळेस आम्हाला माहित आहे की तो येशू येणार आहे. आणि ज्यावेळेस तो येणार आहे त्यावेळेस आमचे जे प्रिय लोक आहेत त्यांचं पुनरुत्थान होणार आहे. आणि अंतराळात येशू, आमचे प्रिय लोक आणि आम्ही यांचा फार मोठा मेळा भरणार आहे. दिव्यदूत राहणार आहे आणि फार मोठा आनंद होणार आहे, फार मोठा जयघोष होणार आहे. आणि पुनर्मिलन आहे, पुनर्भेट आहे. आणि म्हणून जो आमचा शोक आहे, दुःख आहे, त्याला मर्यादा आहे शोक मानवी बुद्धीप्रमाणे, मानवी शारीरिक अशक्तपणाप्रमाणे आहे शोक, पण त्याला मर्यादा आहे. आणि ही मर्यादा कोण घालते? तर येशूचं दुसरं येणं. कारण तो येणार आहे आणि जे त्याचे लोक आहेत ते सर्व त्या अंतराळात एकत्र येणार आहे, भेटणार आहे. आणि ही जी आशा आहे ती आम्हाला आहे. 1 थेस 4:13 आणि 18 मध्ये लिहिलेलं आहे, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. हा फरक आहे इथं सांगितलेला. बाकीचे लोकांना आपण काय फरक आहे? तर ते खेद करतात त्याला मर्यादाच नसते, ते शोक करतात त्याला मर्यादाच नसते. परंतु आमच्या जो खेद आहे, आमचं जो दुःख आहे, जो शोक आहे, त्याला मर्यादा आहे. याला कारण येशू येणार आहे आणि आम्हाला पुन्हा भेटण्याची आशा जी आहे ती निर्माण झालेली आहे. ही आशा फक्त देवाच्या विश्वासणाऱ्यांसाठीच आहे. आशा, ही आशा दुसऱ्यांच्या जीवनामध्ये नाही, कारण त्यांचं पुढे कोणीतरी येत आहे असं नाही. परंतु आमच्या समोर कोणीतरी आहे, कोणता तरी कार्यक्रम आहे, येशूचं येणं आहे जे सर्वात मोठं आहे. सर्व प्रसंगापेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा, सर्व दुःखापेक्षा ते सर्वात मोठं असल्या प्रकारचं आनंदाचं फार मोठं कारण आहे, आशेचं फार मोठं कारण आहे. त्याच्यासारखं कारणच दुसरं नाही. आणि ती आशा आणि तो आनंद एवढा मोठा आहे की या जगातलं जे जे दुःख आहे ते आम्ही पचवू शकतो आणि आमचा शोक थांबवू शकतो आणि आमचं दुःख आम्ही पचवू शकतो. कारण
त्याच्या येण्याची आशा. आमच्या जीवनामध्ये शोक आहे, परंतु सांत्वन पण आहे. आमच्या जीवनामध्ये शोक आहे, समाधान पण आहे. आमच्या शोकामध्ये एक आनंद आहे. आमच्या शोकामध्ये एक आनंद आहे. आणि म्हणून त्या शोकाला मर्यादा आहे, कारण येशू येत आहे आणि त्याने आशा निर्माण झालेली आहे. आपण ये प्रभू येशू असं म्हणतो, याला कारण त्याच्या येण्यामुळे आमच्या काही इच्छा ह्या पूर्ण होणार आहे. पुष्कळदा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये ही इच्छा आहे की जो माझा तारणारा येशू, त्याला मी समोरासमोर पाहावं, त्याला पाहावं, त्याला भेटावं, त्याला पाहावं, समोरासमोर पाहावं. अशी एक इच्छा आहे. कारण असल्याच प्रकारची एक इच्छा जुन्या करारामध्ये देवाचं सेवक मोशे याने व्यक्त केली, परंतु तो देवाला पाहू शकला नाही. परंतु आम्ही जे विश्वासणारे आहोत, ज्या वेळेस येशू येईल, ज्यावेळेस आमचं रूपांतर होईल, ज्यावेळेस आमचं पुनरुत्थान होईल, त्यावेळेस आम्हाला नवीन शरीर प्राप्त होतील आणि मग आम्ही त्याच्या सामोरे जाऊ आणि त्याला जसा तो आहे तसं आम्ही पाहू शकू. पहिले योहान 3:2 मध्ये लिहिलेलं आहे की तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जसा तो आहे तसंच तो आपल्याला दिसेल. आमचं रूपांतर झालेलं आहे. आम्हाला पुनरुत्थित शरीर प्राप्त झालेलं आहे. आम्ही पवित्र आहोत आणि म्हणून आम्ही त्याला पाहू शकू. आणि जसा तो आहे तसाच तो आम्हाला दिसेल. ही खरी भेट, आणि या भेटीचा फार मोठा आनंद आपल्याला मिळणार आहे. कुठली एक इच्छा आमची पूर्ण होणार आहे, ती म्हणजे आमची ही इच्छा आहे की या जगामध्ये, या पापिष्ट दलदलीमध्ये, या दुःखामध्ये, त्रासामध्ये, युद्धामध्ये, भयामध्ये आम्ही त्रस्त झालेले आहोत, आम्ही दुःखी झालेले आहोत. आणि अशा जगामधून आमची सुटका होऊन जर आम्ही त्याच्या संगती राहिलो तर किती बरं होईल. आणि ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस आमची ही इच्छा आहे की आम्ही सदा त्याच्याबरोबर राहू. ही पूर्ण होणार आहे. पहिले थेस 4:16 मध्ये सांगितलेलं आहे, कारण आज्ञा ध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले ते पहिल्याने उठतील व नंतर जिवंत असलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. आणि पुढं काय लिहिलेलं आहे, आणि तसेच सदा सर्व काळ प्रभू जवळ राहू. कोण कोण? जे आपल्या पुढे गेलेले आहे. आणि आम्ही सर्व देव आम्हाला त्याच्या जवळ घेणार आहे. आणि मग सदा सर्व काळपर्यंत आम्ही त्याच्या संगती राहू. जो आमच्यावर प्रीतीचा वर्षाव करतो, जो प्रीती आहे, त्याचा सहवास मला सर्वात आनंदी असल्या प्रकारचा असणार आहे. आणि आम्ही सदा सर्व काळ त्या प्रभूजवळ राहू स्वर्गामध्ये. या दुःखी कष्टी जगामध्ये आपले दिवस हे फार थोडके असल्या प्रकारचे राहिलेले आहे. काही याला कारण त्याचं येणं हे फार लवकर असल्या प्रकारचं होणार आहे. आणि या प्रकारे आपण पाहतो, येशूने सांगितलं त्या 22व्या अध्यायामध्ये, प्रगटी 22, पुन्हा सांगितलं की पहा, मी लवकर येतो. आणि या तुमच्या आणि माझ्या काळामध्ये हा जो लवकर शब्द आहे ना, त्याला फार मोठा अर्थ प्राप्त झालेला आहे. याला कारण हे की येशूच्या येण्याचे रोज नवीन चिन्ह तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर घडत आहेत. अगदी पक्की गोष्ट झालेली आहे की त्याचं येणं अतिशय जवळ आलेलं आहे. अतिशय जवळ अनेक चिन्ह घडत आहे. उदाहरणार्थ, युफ्रेटिस नदी आटत आहे आणि जगातील अनेक नद्या आटत आहे, कारण शिखर जगात पहिल्यांदा वितळत आहेत. आकाशात 2-2 सूर्य, 2-2 चंद्र दिसत आहेत. आकाशात दिव्यदूत दिसत आहे. अनेक नद्यांचं पाणी रक्तासारखं लाल झालं आहे. भूकंप, सुनामी, पूर, वादळ, युद्ध यांचं प्रमाण आणि तीव्रता अनेक पटीने वाढलेलं आहे. मत्तई 24:12 प्रमाणे
प्रीती थंड झालेली आहे. खोट्या शिक्षणाचा प्रसार होत आहे. 2 तिमोथी 3:13. पेत्राचं पुस्तक 3:3 आणि 4. एका बाजूला आपण पाहतो सैतानाचं कार्य फार जोरात सुरू आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये हजारो चर्चेस बंद होते. हे सैतानाचं काम आहे. परंतु दुसऱ्या बाजूला देवाचं कार्य एखाद्या लाटेप्रमाणे पसरत आहे. याला कारण योएल 2:28 आणि 29 मध्ये लिहिलेलं आहे की मी मनुष्य मात्रांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की देवाचं कार्य अतिशय वाढत आहे, अनेक पटींनी वाढत आहे. कारण देवाच्या आत्म्याचा वर्षाव ह्याच काळामध्ये होत आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये संजीवन येत आहे. लोक देवाची भक्ती प्रार्थना याच्यामध्ये रममाण झालेले आहे. अनेक देशांमध्ये असल्या प्रकारचं चित्र आहे. इंग्लंडमध्ये, त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये, भारतामध्ये आणि इतर अनेक देशामध्ये आपण पाहतो की अद्भुत असल्या प्रकारचं देवाचं कार्य सुरू आहे. आणखी एक मोठं चिन्ह जे तुमच्या माझ्या डोळ्यासमोर घडत आहे ते म्हणजे येरुशलेम मध्ये यहुद्यांचं जे 3रं मंदिर जे बांधल्या जाणार होतं, ज्याचं भविष्य सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर येशू येईल, ते मंदिर, त्या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झालेली आहे. ती तुमच्या काळात आणि माझ्या काळात, तुमच्या डोळ्यासमोर आणि माझ्या डोळ्यासमोर. आणि मग एवढे मोठे चिन्ह इतक्या मोठ्या प्रमाणात जर होत असतील तर आम्ही काय करत आहोत? आम्ही कसं जीवन जगत आहोत? काय आम्ही चिंतेमध्येच बुडून गेलेलो आहे? काय आम्ही दुःखामध्ये आमच्या बुडून गेलेलो आहे? काळजीमध्ये बुडून गेलेलो आहे आणि त्या येशूच्या येण्याकडे आमचं लक्षच नाही? आम्ही असल्या प्रकारे जर जीवन जगत आहोत तर मला असं वाटतं आम्हाला जागरूक होण्याची गरज आहे. पुष्कळदा आमच्या वासना, इच्छा, या जगाचं जे मोह, पुष्कळदा त्याच्यामध्ये आम्ही एवढे गुंतून गेलो की आम्हाला वर त्या आकाशाकडे, त्या येशूच्या येण्याकडे मन लावण्याला वेळच राहिलेला नाही. आणि असल्या प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत. काय आमचा दिवा विझलेला आहे की पेटत आहे? त्या येशूच्या येण्याची आम्ही वाट पाहत आहोत का? आम्ही जागृत आहोत की झोपलेले आहे? जगाचा निर्माण करता येत आहे ना आम्ही झोपा काढत आहे. हे चित्र फार चुकीचं असल्या प्रकारचं चित्र आहे आणि म्हणून त्याचं येणं अतिशय जवळ आलेलं आहे. आणि आम्हाला असं म्हणायला पाहिजे, त्याने म्हटलं की पहा मी लवकर येतो. आमचा प्रतिसाद त्याला हा पाहिजे की होय प्रभू ये, होय प्रभू येशू लवकर ये. आणि मला असं वाटतं या काळामध्ये अनेक विषय आहे माणसाच्या डोक्यात, परंतु एकच विषय आमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये पाहिजे आणि तो विषय म्हणजे येशूच्या दुसऱ्या येण्याचा. आणि तो विषय डोक्यात ठेवून आम्ही आमचं जीवन जगू शकतो, कारण येशू लवकर येत आहे. तो या क्षणी सुद्धा येऊ शकतो. मग आमची तयारी त्याच्या येण्यासाठी पाहिजे. देव करो आणि जागृत राहण्यासाठी आणि त्याच्या येण्याची वाट पाहण्यासाठी देव आपल्याला सहाय्य मदत करो. आमेन. हालेलुया.